मंडपात आलं की असं वाटलं पाहिजे फार दिवस झालं सासरवास सहन करते, आता माझ्या माहेरात आले काय की इतका आनंद या मंडपात आल्यावर झाला पाहिजे. कारण खरं माहेर हे सत्य माहेर हे लक्षात घ्या. मायबाप ज्या क्षणी देवाचं राज्य येतं त्या क्षणी मायबापाचं राज्य येतं, धर्माचं राज्य येतं, सत्याचं राज्य येतं. महाराज फार गोड वर्णन करतात. झाले राम राज्य काय उन्ह्या म्हासी, धरणी धरी पिकी गाई ओळील्या म्हशी. ज्या क्षणी रामाचं राज्य यावं त्या क्षणी गाई म्हशी आनंदाने चरायला लागतात आणि धरणी आनंदाने पिकं उगवायला चालू करतात. ताकद खूप आहे बरं. महाराज तुमच्या गावात गेली 22 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. फार भाग्यवान माणसं आहे तुम्ही. आता 2 वर्षात तुमची 2 तप पूर्ण होतात. 12 वर्षाचा एक तप, 24 वर्ष. एक तप पूर्ण झालं की 7 पिढ्या आनंदाने खातात, सुख समृद्धी ऐश्वर्य. आणि 2 पिढ्या पूर्ण झाल्या म्हणजे 14 पिढ्या तरी टेन्शन घ्यायचं. आणि एक पिढी 100 वर्षाची नसते परमार्थात, एक पिढी 1000 वर्षाची असते परमार्थात. लक्षात घ्या. म्हणजे एवढे वर्ष तुम्ही भजन केलं याचं फळ तुम्हाला किती मोठं भेटणार आहे. सर्व सुकृताचे फळ मी आनंदाने फळ भोगणार आहे आता. कारण जगाच्या मालकाला आलिंगन दिलंय मी. देव आपल्या फार जवळचा आहे, खूप जवळचा आहे. माय जितकी जवळची तितका पांडुरंग जवळचा. आपल्यासाठी मायच पांडुरंग आहे. जणाई वर्णन करते देवा माझ्यासाठी तू कोण आहेस. एक एक विठाबाई, 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 एक एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा आणि चंद्रभागा. माझी पंढरी भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरी मध्ये. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी आमोदे. जर राखणारा तू असणार तर आम्ही मानतोही तुला. अर्जुनाने विचारलं देवा जो दिसत नाही, जाणवत नाही, स्पर्शवत नाही त्याला मानायचा तरी कसा. देव मानायचा कसा. आणि आजची विज्ञान जगणारी माणसं आहेत. आमच्याकडे काहीतरी सायंटिफिकल रिझन असेल तर आम्ही देवाला मानतो सुद्धा. हे कलियुग आहे दादा. इथं देवाला मानणारी माणसं मूर्ख आहेत आणि देवाला न मानणारी शाणी आहेत. हे जगच असं आहे दादा. इथं त्याला किंमत आहे. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं जी वेल एज्युकेटेड आहेत ते देवाला मानत नाही. कुठल्या अनुषंगावर, कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. अध्यात्मापासूनच विज्ञानाचा जोर वाढला, अध्यात्मापासूनच त्याची सुरुवात झाली हे सामर्थ्याने लक्षात घ्या. जिथं या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला, 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचे नि आवेशे प्रगटले ते जे लकलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूचेनी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. 130-140 वर्षापूर्वी आम्हाला एका सायंटिस्टने सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. आम्हाला वाटतं सूर्य हलतो, काळजी करू नका ते मुदाम आलंय. ते का आलं माहिती कुत्र. काही माणसाला विचारलं ना का रे बाबा कीर्तनाला गेलता माणसं होती का, ती मुदाम सांगतो कुत्र नव्हतं. तेही येऊन गेलं. पुन्हा लोकांना म्हणा नको कुत्र नव्हतं महाराज बरं का, तेही येऊन गेलं. काळजीच नसावी आहे ना. कारण लोकांची तोंड इतकी विचित्र आहेत. तुम्ही कितीही जगासाठी चांगलं करा, धर्मासाठी मरा, लोक चांगलं बोलतील याची खात्री. तुम्ही एवढं जरी सुंदर सप्ताह केला ना मायबाप तरी 2-4 तरी खौट बोलणारच. ती म्हणणार हा त्याचं काय असतंय, गावाचं खायचं गावालाच द्यायचं, त्याचं काय लोक आहे ते. माझी विनंती एवढीच आहे, ज्याचा खारीचा ना खारीचा वाटा या सप्त्यात आहे. पत्रवाळ्या उचल्यापासून, तंबू ठोकण्यापासून, माईक सिस्टीम लावल्यापासून, जेऊ घालण्यापासून, महाराजाला आणण्यापासून, ठेवण्यापासून, कथेला आरती करण्यापासून, छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी गोष्ट खारीचा जरी वाटा तुमच्या
समुद्रात पडला तुमच्या जीवनाचं कल्याण आहे, व्यासपीठाचा विश्वास. मी तोंडचं बोलत नाही. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग. निदान म्हणजे कमीत कमी. आपण म्हणतो ना निदान एवढं तरी करा. मग निदान तुमच्या मुखात विठ्ठल जरी आलं आणि देवाच्या नामाची इतकी ताकद आहे. प्रथम तर देव कोपत नाही, कधीच नाही. तुम्ही भामट्या गोष्टींच्या नादी लागू नका. कर्मकांड धोतांड तुमच्या पाया पडतो. देव कधीच कोपत नाही आणि कोपतो तो देव नाही. तयाचे आही का धड नाही तयासी परित्र पुस्तिक आहे. तुमचं कसं झालंय, तुमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. म्हणजे साले भामट्यांवर आहे पण संतांवर नाही रे. विचित्र झालं बरं. मला नवल या गोष्टीचं वाटतं मायबाप यांना संत कळत नाहीत रे. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हण. माणूस आहे का भूत आहे तू? अशी जर महाराजांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती ना, बायको बोंबलाई गेली असती. भाषा माझी नाही रे. नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. अर्थात नाही. विनंती आहे, हे कलियुग आहे. इथं चारच माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. याला चाणक्य नीती म्हणायचं, ज्याला आजच्या भाषेत आपण ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतो, प्रचार. खरं काहीच नसतं त्यात. फक्त ते सारखं सारखं पाहिल्यामुळे किंवा चार लोकांच्या तोंडून ऐकल्यामुळे. बरं सोपं सांगू का, एवढी वर्ष झालं संतूर साबण वापरताय. खरं सांगा माय मावल्या, संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं का? बदाम नगरच्या माय मावल्या असं होतं का? तुम्ही मागच्या माय मावल्या बोलत जा, होतं का? आणि बोलायचं, हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, नाचू वाटलं नाचायचं. तुम्हाला जे वाटतं ते करा, कारण तुमच्या मायबापाचं घर आहे तर तुम्हाला कुठेच बंधन घालणार. मला एका कीर्तनात एक ताई म्हणल्या, ताई तुम्ही म्हणल्यावर मला नाचू वाटत होतं पण पुन्हा नवऱ्याची भीती वाटली. हा आता मी इथं नाचले असते पण घरी गेल्यावर नवरा म्हणला असता लईच कीर्तनात तुझ्या आगात संतीन शिरली होती, तू ये घरी तुला दावा घेतो. नका ग, आयुष्यभर तेच आहे ग. जगाला भिवून परमार्थ केला जात. तेजोनिया जन भक्ती करी. तेजोनिया म्हणजे सांडून, लोकांचा विचार न करता परमार्थ. हे असंही विचार करून काय घडणार आहे. अशी लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहता का? अरे लोक बायको करू देत नाही, जगू देत असतात. आयुष्यभर संतांना लोकांनी मूर्ख समजलं, मग होते का? नाहीच ना. ज्या ज्ञानोबरायांचा अभंग आहे, सामर्थ्य लक्षात या संप्रदायाचं वय वर्ष 16 आहे. माऊलींचं वय वर्ष 16 आहे. ज्ञानेश्वरी सारखं सामर्थ्य ज्ञान त्यांनी निर्माण करून दिलं जगाला. ज्ञानेश्वरी समजून घ्या. गीतेचा सारांश रूप मराठीमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरी. पण तुम्हाला सामर्थ्याने सांगते, ज्या चुका कृष्णाकडनं झाल्या त्या चुका ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये नीट केल्या. इतकी ताकद ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीत आहे. ज्या व्याख्या अपूर्ण राहिल्या त्या व्याख्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण केल्या. गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जे दान देश काल पात्र पाहून दिलं जातं, कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं, तर दानम सात्विकम शुद्धम भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये 17व्या अध्यायात सांगतात, देवा चुकलास तू. सात्विक दानाची व्याख्या तू सांगितलीस, पण जे दान द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलंस. आम्ही काय करतो, खून करतो दान करतो. जमतं का? अन्यायो पार्जुतम धनम. अन्यायानं उपजत झालेलं धन कधीच दानाच्या कारणी लागत, आणि लागलं तरी ते धर्माने वागलं जात. लक्षात घ्या. दान कसं असावं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. कष्टानं केलेलं कर्मच, कष्टानं केलेल्या नीतिमत्तेनं मिळवलेला पैसाच देवाच्या कारणी लागतो. लक्षात ठेवा. पण आमचं कसं झालंय, 25-30 हजार लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. म्हणलं काय दानशील व्यक्तिमत्व, काय मन मोठं विशाल हृदय. 30,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला, ताई लय नका वरडू, त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ते मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या ती. हा कुठल्याच मेंटॅलिटीने परमार्थ नाही. हा लक्षात घ्या. मग जे दान देशकाल पात्र अर्थात ज्याला गरज आहे त्याला दिलं जात आहे. जागा देश जिथे धर्माचं काम चालू आहे तिथं दिलं जातं. आणि त्याच्या पलीकडे काल. काल म्हणजे ज्या वेळेस लोकांना त्याची नीड आहे, गरज आहे, त्या वेळेस दिलं जातं. प्रसादाच्या स्वरूपाने जे दिलं जातं, योग्य ठिकाणी जे दिलं जातं, आणि योग्य त्या माणसाला जे दिलं जातं त्याला सात्विक दान म्हणायचं. ज्ञानोबराय म्हणले, हे सगळं खरंय देवा, पण जे द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलं तर देण्यात मजा. मग माऊली ती व्याख्या पूर्ण करतात. जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे.
देश काल पात्र पाहून दान करावं, स्वधर्माने मिळवलेल्या पैशाचं दान करावं आणि जे दान केलंय त्याचा उपकार न ठेवता दान करावं. देवा याला सात्विक दान म्हणायचं आहे ज्ञानोबा सांगतो. गांभीर्य लक्षात ठेवा. देवाची चूक काढायची ताकद ज्ञानोबरायांमध्ये. ज्ञानी कोणाला म्हणावं? जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहे. जिथं आम्ही काही कालापूर्वी शिकलो तिथे ज्ञानोबा 750 वर्षापूर्वी सांगतात, मोठं की देहाकृती उमटी निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जायचा. अर्थात सूर्याभोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीभोवती सूर्य फिरत. लक्षात घ्या. नाही समजली ज्ञानेश्वरी हरकत नाही मायरा. आजच्या पिढीला ज्ञानेश्वरीची फार गरज आहे. ज्ञानेश्वरी ही माय आहे. आम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानोबांना तुम्ही कळू द्या. आयुष्यात आपल्याला कधी आई कळत नसते, त्याला आई व्हावं लागतं. आई झालं तरी सुद्धा आपल्या आईची किंमत आपल्याला कळणं फार अवघड आहे. पण आईला लेकरू कळत. नामदेवराय म्हणतात माझी माय ज्ञानेश्वरी आहे, जिला मी कळतोय. एक होगी रे, पण हे कलियुग आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं, आमच्याकडे 4 माणसं खोटं बोलली की ते खोटं सुद्धा खरं होतं. आमच्याकडे देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त त्या देवाला गर्दी जास्त आहे. वाईट वाटतं दादा कधी कधी. साधी माणसं आम्ही, कुणी बोललं म्हणून बोलतो, पण लक्षात ठेवा एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या जळगावकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. अरे ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. हा, किती जरी तुम्ही पंढरीच्या वाऱ्या केल्या, किती कीर्तन ऐकली, किती भजनं केली, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही. अरे तू बाप आणला, विचार करता की नाही कधी? का आजची पिढी 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना, तू देव नाचिवला. चुकली यावर मग फेरा पडे. देव कधी त्रास देत नाही पण कर्म कधी माफ करत नाही. होय, 31 डिसेंबरची पार्टी केली असेल जळगावकर. एक विनंती करू, एक स्पष्ट, थोडं स्पष्ट बोलत्या, माफ करा. बहीण म्हणून ऐका, लेख म्हणून ऐका. जरा अवघड आहेत शब्द पण सुरुवातीलाच माफी मागते. आपल्या धर्मात आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानिक म्हणतात. आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानदानिक म्हणतात. दुसऱ्याचा श्रीमंत आहे म्हणून आपण त्याला बाप म्हणतो का? नाहीच की. माझा गरीब आहे, शेतकरी आहे, पण माझा ना. मग आजची पिढी, गाव आपला, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा, ज्ञान, अरे संस्कृती आपलीच. मग या मातीमध्ये साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे, कुणाच्या बापाची जागीर नसली पाहिजे. त्याला स्वाभिमान म्हणायचं, अभिमान नाही. संत सामर्थ्याने सांगतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती हाणू काठी. वारकरी असलो म्हणून काय झालं? अरे आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमची लाज काढायला लागलात. अरे वारकरी जरी असलो ना, झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. आणि शेळपाटलेले समजता का काय? चल, मनगडात नसेल ताकद पण विचारात लई आहे. काल, आज आणि उद्या तुम्हाला मान्यच करावं लागेल की शस्त्रापेक्षा शास्त्र कधीही प्रबळच आहे आणि त्याने जग जिंकता येतं. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ शंभूराजांनी उभा केला. काय शास्त्राची पारंगता होती. केलाय का कधी विचार? 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ, स्वराज्याचं 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. शिवरायांनी जर विचार केला असता, माझा बाप गुलामगिरीत आहे, मी माझ्या हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघावी का? स्वतःवर विश्वास आहे. या शेतकऱ्याच्या तरण्या बांड पोरांच्या हाताला धरलाय. अरे मुठभर मावळे पण एवढा सत्ताधीश मुघल, त्याच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. अरे त्याचे वारसदार आम्ही छोट्या छोट्या गोष्टीला घाबराव. व्यापार खचला, दमला. शेती पिकली नाही, खचला. पोरगी नाही म्हणली, याला फाशीला. मार्क कमी पडले, पोस्ट निघाली नाही, किती घाबरशील. आणि का, कशासाठी? त्या जगाच्या मालकावर विश्वास ठेवा. फार लांब जात नाही मायबा. माझ्याकडे बघा, 22-23 वर्षाची पोरगी मी. असं काय आयुष्यात येऊन एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली काय वनात जाऊन? असल्या भानगडीत सुद्धा पडू नका. माऊली स्पष्ट सांगतात, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आणि आपण आजची पिढी इतकी भाग्यवान आहे की या वयात आपल्याला ज्ञानोबा तुकोबा समजतात. तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आताची पिढी हुशारही आहे आणि भाग्यवानही आहे. यांना परमार्थ कळतो, यांना सत्य कळतं. हे लोकांच्या भाकड कथाला मान्यता देत त्यांना ते लॉजिक विचारतात. याचं काय लॉजिक आहे? ही आजच्या पिढीची फार मोठी प्रौढता आहे की आपल्यासारखा भामट्यावर कशावरही विश्वास ठेवत नाही.
विचार करतात तो मागचा पुढचा. कोणी म्हणलं भजन करा तर ते विचारतात का करा. कोणी म्हणलं कीर्तन ऐकता विचारतात का ऐकायचं. कोणी म्हणलं द्या पैसा ते विचारतात का द्यायचा. ही प्रौढता आहे. हे मूर्खपणाचं लक्षण नाहीये, हे सुज्जनपणाचं लक्षण आहे. अहो ज्या म्हाताऱ्याला मोबाईल उचला येत नाही त्याचा नातू सॉफ्टवेअर मारून देईल. त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली आहे, तो शार्प माइंडेड आहे, त्याला पटकन कळतंय. ही पिढी हुशार आहे, फक्त चुकतंय ते मार्गदर्शन आहे. ही हुशारी ज्या ठिकाणी वापरायला जायला पाहिजे तिथं जात नाहीये. हुशार नाहीये तसं नाही. आजची मुलं फार हुशार आहेत, फार शार्प माइंडेड आहेत. तुम्हाला मान्यच करावं लागणार आहे. आणि खूप भाग्यवान लेकरं आहेत ही, की या मातीत जन्माला आले, या काळात जन्माला जिथं सत्य असत्य कळतं. ज्ञानोबा हेच सांगून सांगून दमले, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. पण मला विठ्ठल कळला पाहिजे. ज्ञानोबा म्हणले मला कळला मी कोण आहे. ज्ञानोबा सांगतात मला माहित आहे मी कोण आहे. कोण आहे मी. हे या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवटला आमचं तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. जिथे ज्ञानाच्या जोरावर नाही भक्तीच्या जोरावर मला जगाच्या मालकाची ओढ लागली तेव्हा मला कळालं की मी कोण आहे. जेव्हा मला कळालं की मी कोण आहे तेव्हा मला कळालं की तू कोण आहेस. जोपर्यंत स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत जगाच्या मालकाची होत नाही. बरं ज्ञानोबा सांगतात मी कोण आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. कोण आहे मी. आपुल्या संसाठी करोनी ठेला. मी देव बघायला गेलो, देव पहावया गेलो, तेथे देवची होणी ठेलो. मी त्याचाच अवतार आहे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात फक्त एका नामाचं अंतर आहे, तर तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही. मग मला सांग देवाला अशक्य असं काही अवघड आहे का. साधं सांगा, आपलं चांगलं जर आपल्यालाच चांगलं कळत नसेल तर आपलं चांगलं देवाला काय चांगलं कळणार आहे. आपल्याला जिंकायचंही आपल्यापासूनच आहे आणि आपण हारतोही. जगाशी ना आपलं काही घेणं देणं नसतं. आपल्याला स्वतःपाशीच जिंकायचंय, स्वतःपाशीच हारायचंय. हाच परमार्थ आहे. मी कोण आहे हे समजून घ्यायचंय मला. शिवरायांना कळलं स्वराज्य निर्माण झालं, शंभूराजांना कळलं स्वराज्य टिकलं. इथे प्रत्येकाला स्वतःची जाणीव झाली म्हणून मातीची राखण झाली. जोपर्यंत आम्हाला आमचा धर्म, आमची माती, आमची संस्कृती आणि आमची परंपरा कळणार नाही तोपर्यंत आम्हाला आमची किंमत कळणार नाही. हे लक्षात ठेवा. आपली किंमत समजून घ्या. लोकांचं घ्यायची आपल्याला गरज नाही. आपण त्याचा अवतार आहे. फार सामर्थ्य आहे. माय आपण तर लय भाग्यवान आहे. त्यातली त्यात स्त्री तर इतकी भाग्यवान आहे ना. लेख म्हणून सांगते माय विठ्ठला